या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत हे सत्य आहे। अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष, लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार आज आकड्यांमध्ये उतरला नाही याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे। हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही। बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर या निवडणुकांना आपण सामोरे गेलो होतो। तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो। राजकारणात जय पराजय हे येत जात असतात, मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी असते। तुम्ही प्रत्येकानं ज्या जिद्दीनं, प्रामाणिकपणे आणि न डगमगता काम केलं ते कधीही हरलेलं नाही। हा निकाल आपल्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे। लोकांच्या अपेक्षा, त्यांच्या प्रश्नांचा सूर, बदलतं सामाजिक वास्तव आपण अधिक खोलवर समजून घ्यायला हवं। या बलाढ्य धनशक्तीचा कसा सामना करायचा यावर चिंतन करायला हवं। सोलापूरचं हित हेच आपलं ध्येय असायला हवं। आज आपण थोडं थांबू, श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ, कारण झुकना हमारी फितरत नहीं, 2 कदम पीछे हटे है पर सिर्फ अगली छलांग लगाने। तुमच्या मेहनतीला, निष्ठेला आणि संघर्षाला माझा सलाम, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना धीर देणारं पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे। राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळख असलेल्या स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांची शनिवारी 10वी पुण्यतिथी होती। या निमित्तानं अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या वतीनं घोंगडे वस्ती, फलमारी झोपडपट्टी आणि दत्तनगर झोपडपट्टी भागातील गरजू महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, अंबादास बिंगी, वासुदेव इप्पलपल्ली, संतोष सोमा, सूर्यकांत जिंदम, राम गड्डम, व्यंकटेश आकेन, श्रीनिवास गड्डम, व्यंकटेश चिलका परिवार, विश्वनाथ दुधलेकर, रवी कोटा, विनायक खरात यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय तात्या कोठे हे नेहमी गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे असायचे, त्यांचंच अनुकरण करत मी हा उपक्रम घेतल्याचं ते म्हणाले। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। सोलापूर शहर जिल्हा भाजप कार्यालयात गेल्या 2 दिवसांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून यामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, माळशिरस, माढा, पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला आणि अक्कलकोट या तालुक्यातील जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती सदस्यपदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपकडून घेतल्या जात आहेत। विशेष म्हणजे उत्तर सोलापूर मतदारसंघातील मुलाखती काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत पार पडल्या। भाजपकडून एका जागेसाठी तब्बल 10 ते 12 इच्छुक उमेदवार असल्यानं भाजपमध्ये प्रचंड चुरस दिसून येत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण 138 जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून योग्य आणि जिंकणारे उमेदवार देण्यावर पक्षाचा भर असल्याचं स्पष्ट झालं आहे। या मुलाखतींमुळे भाजपनं निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर ताकद दाखवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं संघटनात्मक तयारीला वेग दिला असून जिल्ह्यातील सर्व तालुके आणि मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यशस्वीरित्या पार पडल्या। या प्रक्रियेमुळे तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून उमेदवारीसाठी मोठी चुरस दिसून आली। 14 जानेवारी रोजी सकाळी अक्कलकोट, दुपारी मंगळवेढा आणि पंढरपूर तसंच सायंकाळी
मोहोळ या 4 तालुक्यांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्याच तालुक्यात घेण्यात आल्या। त्यानंतर 15 जानेवारी रोजी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन इथं पार पडल्या। तसंच 16 जानेवारी रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्याच तालुक्यात घेण्यात आल्या। सोलापूर महापालिका निवडणुकीत 87 जागा घेऊन भाजपनं सोलापुरात इतिहास रचला। आता महापौर कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे। त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटातील सलग 4 वेळा निवडून येणारे आणि यंदा सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले विनायक कोंड्याल, स्वर्गीय महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्या नावांची चर्चा आहे। तर दुसरीकडं आमदार विजयकुमार देशमुख गटाचे नरेंद्र काळे, डॉक्टर किरण देशमुख, अनंत जाधव, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील यांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे। अभियांत्रिकी, प्रशासन आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे माजी कार्यकारी अभियंता तथा सोलापूरच्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आदरानं ओळखले जाणारे किसन बाबूराव गायकवाड यांचं वयाच्या 81व्या वर्षी रविवारी 17 जानेवारी 2026 रोजी वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्या निधनामुळं गायकवाड कुटुंबियांसह मित्रपरिवार, सहकारी तसंच सोलापूर शहरातील विविध क्षेत्रांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509।